कोणी काही टाईप नका करू, इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे. व्हेन डायग्राम मध्ये दोन प्रकारचे डायग्राम्स येऊ शकतात, ज्यामध्ये पहिली डायग्राम जी आहे त्यात दोन एंटिटीज असतात. ठीक आहे, दोन एंटिटीज असतात. आणि दुसरी डायग्राम ज्यामध्ये तीन एंटिटीज येऊ शकतात. आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण इम्पॉर्टंट म्हटलं तर हे दोनच आहे, आणि त्यातल्या त्यात महत्वाचा हा पार्ट आहे. ठीक आहे. या तीन एंटिटी आणि दोन एंटिटी काय असतात? दोन एंटिटीचा अर्थ स्टुडंट, त्यामध्ये दोन प्रकारचे तुम्हाला आपण बोलू शकतो, प्रश्नामध्ये दोन प्रकारचे गेम्स असतील. ठीक आहे, दोन प्रकारचे गेम दिले जातील, किंवा दोन प्रकारचे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स दिले जातील, किंवा खाण्याचे पदार्थ दिले जातील, जसे की समजा आईस्क्रीम आणि पिझ्झा, असं काइंड ऑफ. ठीक आहे, तशाच पद्धतीने तीन एंटिटी मध्ये काय होणार, तीन गेम्स येणार. ओके. स्पेशली महाराष्ट्र सेटचा जर आपण पॅटर्न बघितला तर यामध्ये तीन एंटिटीज मध्ये त्यांनी गेम्स त्यांना खूप आवडतात, सो ते युजली गेम्स देतात. किंवा यामध्ये तीन कुठले पण वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असतील. ओके. किंवा स्टुडंटची क्वांटिटी पण असू शकते, स्टुडंट्स यामध्ये विद्यार्थ्यांची क्वांटिटी ज्यांनी वेगवेगळे सब्जेक्ट्स घेतले. ठीक आहे. सो सुरुवात करूयात आपण दोन एंटिटी पासनं, मग तीन एंटिटी कडे जाऊ. दोन एंटिटी समजायला खूप सोपं आहे. जेव्हा तीन एंटिटीज येतात किंवा तीन प्रकारचे ऑब्जेक्ट्स किंवा स्टुडंट किंवा गेम्स येतात, तेव्हा थोडं डिफिकल्टी येते. ठीक आहे. सो ते पण आपण इथे कव्हर करूया. सुरुवात करूयात दोन एंटिटी पासनं. दोन एंटिटी म्हणजे कोणते घ्या. फॉर एक्झाम्पल मी यामध्ये एक्झाम्पल घेते, आईस्क्रीम आणि पिझ्झा. समजा आपल्याकडे हे दोन एंटिटी आहेत. दोन एंटिटी मध्ये आईस्क्रीम आवडणारे विद्यार्थी आहेत समजा 20. आईस्क्रीम आवडणारे विद्यार्थी आहेत समजा, सगळं घेते. हे लॉजिकल रिझनिंगचं सेक्शन आहे जास्मिन. स्टिक टू इट. ओके, आय टेक एव्हरीथिंग, नो वरीज. मला मीन मोड मीडियम सुद्धा माहिती नाही, यासोबत ऑड नंबरची पण एक कॉन्सेप्ट आपली पेंडिंग आहे, मी ते पण घेईल. ओके. लॉजिकल रिझनिंगचं सेशन चालू आहे, सो जस्ट स्टिक टू इट. ओके. प्लीज थोड्या वेळासाठी कोणी कॉमेंट नका करू, 2 मिनिटं मला प्लीज एक्सप्लेन करू द्या. 20 समजा स्टुडंट आपल्याकडे आहेत ज्यांना आईस्क्रीम आवडते, आणि 40 विद्यार्थी असे आहेत किंवा 40 स्टुडंट असे आहेत ज्यांना पिझ्झा आवडतो. ठीक आहे. 20 विद्यार्थी ज्यांना आईस्क्रीम आवडतं, 40 विद्यार्थी असे आहेत त्यांना पिझ्झा आवडतो. ठीक आहे. आणि यामध्ये समजा 10 विद्यार्थी किंवा 10 कॅन्डिडेट मी असे करते, ज्या कॅन्डिडेट्सला दोन्ही पण प्रकार आवडतात, आईस्क्रीम पण आणि पिझ्झा पण. सो स्टुडंट आपण हे जे क्वेश्चन्स आहेत अशा प्रकारचे त्यांनी विचारले जाऊ शकतात प्रश्नामध्ये, की ओनली आईस्क्रीम आवडणारे किती कॅन्डिडेट आहेत, फक्त आईस्क्रीम खाणारे कॅन्डिडेट किती आहेत, किंवा फक्त पिझ्झा खाणारे किती कॅन्डिडेट आहेत. ठीक आहे. सो अशा प्रकारची तुम्हाला आन्सर देण्यासाठी वेन डायग्रामची मदत लागते. वेन डायग्रामची मदत लागते. तर वेन डायग्राम कशी काढायची? जेव्हा दोन एंटिटी दिसेल, दोन एंटिटीसाठी दोन सर्कलचा आपण वापर करणार आहोत. दोन एंटिटीसाठी दोन सर्कलचा वापर करणार आहोत. समजा हा आईस्क्रीम वाला सर्कल. ठीक आहे. आईस्क्रीम स्टुडंट, आईस्क्रीम आवडणारे विद्यार्थी किती आहेत? 20. ठीक आहे. पिझ्झा आवडणारे विद्यार्थी किती आहेत? 40. सो तुम्ही मला यात सांगू शकता का की आईस्क्रीम आणि ठीक आहे, आईस्क्रीम आणि पिझ्झा आवडणारे पण मी तुम्हाला 10 देऊन टाकले इथे. तर मला सांगा फक्त आईस्क्रीम आवडणारे किती आहेत? फक्त आईस्क्रीम आवडणारे किती विद्यार्थी आहेत? पटकन. 20, 10. ओके. अजून कोणतं उत्तर? पहा, इथे मॅक्सिमम स्टुडंट्सचं जे आन्सर आहे ते चुकत आहे. त्यामागे रिझन आहे, आपण जो वेन डायग्रामचा वापर आहे ते नाही समजू शकत युजली, राईट? म्हणून ते प्रॉब्लेम होतो. आता कसा वापर करायचा याचा प्लीज समजून घ्या. थोडस सगळ्यांनी समजून घ्या. तर कोणी कॉमेंट नका करू.
ठीक आहे. सगळ्यांचे वेगवेगळे आन्सर आहेत आणि ऑलमोस्ट 90% आन्सर इथे चुकीचे आहेत. ठीक आहे, मी असं बोलेल. आईस्क्रीम आवडणारे विद्यार्थी 20 आहेत आपल्याला हे माहिती. लक्षात घ्या स्टुडंट, जेव्हा पण तुम्हाला प्रश्नामध्ये क्वेश्चन मध्ये असं दिलेलं असतं आईस्क्रीम आवडणारे विद्यार्थी किंवा XYZ ला एक्स वाय झेड आवडणारे विद्यार्थी जे आहेत 20 आहेत, 30 आहेत, 40 आहेत, जे काही आकडा दिलेला असेल त्याला कधी पण तुम्ही सर्कलच्या मध्ये नका लिहू. आता आईस्क्रीम जो आहे आकडा, हा आईस्क्रीम वाला आपला हा 20 आकडा जो आहे स्टुडंट, हा टोटल आकडा आहे तुमचा, तुम्हाला जो बाहेर लिहायचा आहे. सांगते सांगते आन्सर कोणी आता पिंडावू नका करू. ठीक आहे. पिझ्झा आवडणारे किती आहेत? 40. बट यासोबत 10 असे जे आईस्क्रीम पण आणि पिझ्झा पण आवडणार आहेत. म्हणजे आईस्क्रीम आणि पिझ्झा वरती मी अशा काइंड ऑफ ओव्हरलॅप करू शकते का? या दोघांच्या वरती मी असं काइंड ऑफ ओव्हरलॅप करू शकते का स्टुडंट्स? येस, असं काइंड ऑफ ओव्हरलॅप करू शकते का? ओव्हरलॅप म्हणजे काय? सर्कल एकमेकांवरती चिटकवणं. सर्कल एकमेकांना चिटकून ठेवणं किंवा सर्कल एकमेकांवरती ठेवणं, असं इमॅजिन करा. ठीक आहे. का एकमेकांवरती सर्कल हे मी ठेवत आहे किंवा ओव्हरलॅप करत आहे किंवा चिटकून ड्रॉ करत आहे, त्याच्या मागे रिझन काय? 10 विद्यार्थी असे ज्यांना आईस्क्रीम आणि पिझ्झा आवडतो, म्हणजे कॉमन पार्ट आहे दोघांमधला. येस म्हणाल, कॉमन पार्ट जो की आईस्क्रीम साठी पण येत आहे आणि ह्या पिझ्झाच्या सर्कलसाठी पण येत आहे, राईट? सो 10 हे असे विद्यार्थी आहेत ज्यांना आईस्क्रीम पण आवडतो आणि पिझ्झा पण आवडतो. ठीक आहे. आणि बाकीचे स्टुडंट्स इथे जे विद्यार्थी आहेत 40, त्यांना पिझ्झा आवडतो. तर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट काय आहे की हे व्हॅल्यू बाहेर का लिहायला लागलोत आपण? ठीक आहे. कारण प्रश्नामध्ये आईस्क्रीमचा अर्थ हे समजणं गरजेचं आहे. आईस्क्रीम आणि ओनली आईस्क्रीम वाले विद्यार्थी समजणे गरजेचं आहे स्टुडंट्स. आईस्क्रीम आवडणारे विद्यार्थी आणि फक्त आईस्क्रीम आवडणारे विद्यार्थी, हा जर तुम्ही फरक समजलात तर क्वेश्चन तुमचा आहे असं समजा. हे 2 एंटिटीसाठी सोपं वाटेल, पण जेव्हा 3 एंटिटीज येतात तेव्हा प्रॉब्लेम येऊ शकतो. पिझ्झा पिझ्झा किंवा ओनली पिझ्झा जर मी टाकत असेल, हे 2 गोष्टी ज्या आहेत त्या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. आणि हा फरक समजण्यासाठी हा प्रश्न मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करत आहे की आईस्क्रीम आवडणारे विद्यार्थी 20 आहेत. मी आईस्क्रीम बोलले, मी ओनली आईस्क्रीम किंवा मी फक्त आईस्क्रीम बोलत आहे का स्टुडंट? फक्त आईस्क्रीम आवडणारे विद्यार्थ्यांबद्दल बोलतीये का? नाही. मी कशाबद्दल बोलतेय? फक्त इथे पहा, एकच एंटिटी आहे. कोणती एंटिटी आहे? आईस्क्रीम. आणि मी फक्त आईस्क्रीम बद्दल बोलत नाहीये म्हणून हे बाहेर लिहित आहे स्टुडंट्स. जर तुम्हाला प्रश्नामध्ये असं दिलं असतं की फक्त आईस्क्रीम आवडणारे 20 आहेत, तेव्हा तुम्ही तुम्ही मध्ये लिहा. प्लीज, हे छोटीशी गोष्ट असेल, तुम्हाला असं वाटत असेल, पण हा खूप मोठा मेजर डिफरन्स देणार आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही 3 एंटिटीच्या डायग्राम सॉल्व्ह कराल. इथे प्रेझेंट असलेले प्रिव्हियस बॅचचे स्टुडंटला तुम्ही विचारू शकता. ऑलमोस्ट मी 2 ते 3 लेक्चर्स घेतलेत फक्त बेसिक समजून सांगण्यासाठी. जास्मिन ऑलरेडी एक्सप्लेन्ड यू येस्टरडे. काल पण मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली की आपण नवीन बॅच साठी नवीन युनिट पासून सगळ्या गोष्टी स्टार्ट केल्यात. बरोबर का नाही? आय टोल्ड यू दॅट वॉज फॉर द न्यू बैच. सो एवरीथिंग इज न्यू नाउ. यू हैव टू अंडरस्टैंड दैट प्लीज. अगर आपको दिक्कत आ रही है तो प्लीज मैं ऐसा मतलब बोलूंगी कि आप कुछ और प्रैक्टिस कीजिए, कोई प्रॉब्लम नहीं. इफ यू आर गुड एट इट देन यू कैन लीव द क्लास, नो प्रॉब्लम. ओके. सगळ्यांना हे समजत आहे? सगळ्यांना हे समजत आहे? ठीक आहे स्टुडंट. पिझ्झा आणि ओनली पिझ्झा या दोघांमध्ये फरक आहे. पिझ्झा आणि ओनली पिझ्झा या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. पिझ्झा आवडणारे 40 विद्यार्थी असं आहे मी बोलते, बरोबर? पण जेव्हा मी फक्त पिझ्झाचं नाव घेईल तेव्हा फक्त पिझ्झाचा आकडा मध्ये येईल. समजलं स्टुडंट? समजलं? आता मी तुम्हाला क्वेश्चन काय विचारला होता पहा. क्वेश्चन माझा काय होता की फक्त आईस्क्रीम आवडणारे विद्यार्थी किती आहेत, बरोबर? आता उत्तर द्या चला मला. आता ट्राय करा. फक्त आईस्क्रीम आवडणारे किती विद्यार्थी आहेत? ट्राय करा चला.
आय डोंट नो अबाउट अदर युनिट्स. माझे 3 युनिट्स मधले ऑलमोस्ट मॅक्सिमम टॉपिक कव्हर झाले. जे टॉपिक नी कव्हर झाले, जसे की सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, हा टॉपिक पेंडिंग वर होता. ऍव्हरेजेस होता. स्पीड, डिस्टन्स अँड टाइम हा टॉपिक जे आहे पेंडिंग वर होता. ते टॉपिक मी या बॅच मध्ये सर्व कव्हर करेल. सो इफ यू वॉन्ट टू गो जस्ट फॉर द, म्हणजे तुम्ही ओल्ड बॅचचे असाल, तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायचंय मॅम, देन गो जस्ट फॉर द प्रॅक्टिस आय वुड से. बट मी प्रत्येक क्लासमध्ये नवीन नवीन क्वेश्चन्स घेऊन येते, याची गॅरंटी मी देईल स्टुडंट्स तुम्हाला. प्रत्येक बॅच मध्ये माझे नवीन क्वेश्चन्स असतात. सो तुम्हाला रिव्हिजन साठी जर तुम्हाला बॅच अटेंड करायची असेल, यू कॅन अटेंड दिस. नवीन स्टुडंट तर अटेंड करतच आहेत. मला सांगा, यामध्ये येस 10 कॅन्डिडेट असे आहेत ज्यांना फक्त आईस्क्रीम आवडतं. का 10 विद्यार्थी स्टुडंट? कारण 10 कॉमन पार्ट मध्ये तुम्हाला दिसतात. कॉमन असा भाग आहे, म्हणजे तुम्ही हा सर्कल इमॅजिन करा. सिम्पली मी तुम्हाला म्हणेल, हा ब्लॅक वाला जो सर्कल आहे आपला अलीकडचा, ओके, आईस्क्रीमचा, समजा हा तो सर्कल आहे, बरोबर. आता या सर्कल मधला हा एवढा भाग, हा एवढा भाग जो आहे, मी ब्लू कलरनी इथे कलर केला. म्हणजे राहिलेला हा पोर्शन कशाला जाणार आहे स्टुडंट? हा पोर्शन कशाला जाणार आहे? हा जाईल ओनली आईस्क्रीमला. हा कशाला जाईल? ओनली आईस्क्रीमला. मग हा ओनली आईस्क्रीम वाला सर्कल ची व्हॅल्यू शोधायची असेल तर मी कशी शोधेल? आपल्याकडे टोटल व्हॅल्यू आहे 20. आपल्याकडे टोटल व्हॅल्यू आहे 20. 20 मधले हे 10 इथले कॉमन वाले गेले, बरोबर. 20 टोटल मधून 10 हे कॉमन वाली व्हॅल्यू जर मी वजा करून टाकली, मला काय भेटेल स्टुडंट? इथे 10 भेटेल. सो 10 काय आहे? हा ओनली आईस्क्रीमचा आकडा आहे. सगळ्यांना समजलं स्टुडंट्स? हा सगळ्यांना आकडा समजला? सिमिलरली ओनली पिझ्झा जर विचारलं तुम्हाला, तर 40 मधनं, हा पूर्ण हा सर्कल आहे पिझ्झाचा, 40 मधनं हा ब्लू कलरचा सर्कल जो आहे तुमचा, हा वाला ब्लू वाला पोर्शन, जे की 10 व्हॅल्यू, ते वजा करून टाका. 40 मधनं 10 झाले गेले, म्हणजे 30 हे तुमची बाकीची राहिलेली व्हॅल्यू. सगळ्यांना क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर आहे स्टुडंट्स? आता तुम्हाला एक प्रश्न विचारते मी, जस्ट चेक करूया तुम्हाला समजेल का, ठीक आहे? हाच क्वेश्चन होता आपला, तोच कंटिन्यू करूया. पिझ्झा आवडणारे समजा यावेळेस आहेत 20 कॅन्डिडेट, ओके, 60 घेऊयात, 60, ओके. बर्गर आवडणारे कॅन्डिडेट आहेत आपल्याकडे समजा 40, आणि दोन्ही आवडणारे जे कॅन्डिडेट्स आहेत ते समजा माझ्याकडे 10 आहेत, ठीक आहे. सो स्टार्टिंग अप विथ बोथचा भाग कुठे येतो स्टुडंट? बोथ साठी जो जो भाग आहे तुमचा कुठे येणार आहे? इथे सेंटरला. म्हणजे ह्या 10 आकडा इथे लिहू शकते मी, डिरेक्ट मध्ये लिहून टाकायचं, कारण बोथचा पोर्शन आहे, ओके. जो पण तुमचा जो कॉमन भाग आहे स्टुडंट, जो ओव्हरलॅप आहे तुमचा, त्यामध्ये तुम्ही हा पोर्शन लिहून टाका, किंवा ही व्हॅल्यू या पोर्शन मध्ये लिहून टाका. पिझ्झाची व्हॅल्यू, समजा हा पिझ्झाचा सर्कल आहे आणि हा बर्गरचा सर्कल आहे. ओनली पिझ्झा किंवा ओनली बर्गर बद्दल व्हॅल्यू दिलेली नाहीये. प्लीज ही गोष्ट लक्षात घ्या, खूप महत्वाची आहे, म्हणून हे मी बार बार सांगते तुम्हाला. बर्गरची व्हॅल्यू बाहेर लिहायची, पिझ्झाची व्हॅल्यू 60 बाहेर लिहायची. हे तुम्हाला जेव्हा 3 एंटिटीज वाले डायग्राम येतील तेव्हा त्याची व्हॅल्यू समजेल, आता नाही समजणार, ठीक आहे. सो यामध्ये स्टुडंट्स मला सांगा, असे किती विद्यार्थी आहेत? पहिली महत्वाची गोष्ट, एक एक करून क्वेश्चन विचारते. असे किती विद्यार्थी आहेत ज्यांनी फक्त पिझ्झा खाल्लाय? असे किती विद्यार्थी आहेत ज्यांनी फक्त पिझ्झा खाल्लाय? 50, बरोबर. असे किती विद्यार्थी आहेत ज्यांनी फक्त बर्गर खाल्लाय? 30. कोणी असं स्टुडंट आहे ज्याला हे समजलं नाहीये? सगळ्या गोष्टी समजल्या इथपर्यंत? कोणाला काही प्रॉब्लेम? इथेपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना? ओके. सो मला सांगा स्टुडंट, असे किती विद्यार्थी आहेत जे फक्त पिझ्झा आणि फक्त बर्गर खातात?
हे प्रॉब्लेम असतात. हे प्रॉब्लेम असतात. क्वेश्चन समजून घ्या. फक्त पिझ्झा आणि फक्त बर्गर खाणारे विद्यार्थी आहेत 80. क्वेश्चन काय माझा? ओनली पिझ्झा अँड ओनली बर्गर. सरिता, जास्मिन, समजलं का चुकतंय? का चुकतंय? कॉन्सेप्ट येतात, तुम्ही ऑलरेडी प्रिव्हियस बॅचला पण होता तुम्ही, बरोबर? बट स्टील चुकतंय. यामागचं रिझन काय? प्लीज क्वेश्चन अंडरस्टँड करून घ्या. बाकी तुम्हाला येतं, आय नो. ओके, फक्त पिझ्झा आणि फक्त बर्गर खाणारे 80 स्टुडंट आहेत स्टुडंट. तर मी प्रश्न असा विचारला तुम्हाला, बोथ पिझ्झा अँड बर्गर. 10 आन्सर यायला पाहिजे, कारण सरळ सरळ प्रश्नात दिले. छाया, तुम्ही मला इथपर्यंत सांगा, तुम्हाला ही डायग्राम समजली का? ही डायग्राम समजली का छाया? फास्ट प्रिंट डाऊन करा, 2 मिनिटात, मला जास्त बोलता नाही येते. येस, ओके. प्रश्न काय होता माझा? फक्त पिझ्झा आणि फक्त बर्गर खाणारे विद्यार्थी किती आहेत? फक्त पिझ्झा खाणारे किती आहेत? 50. फक्त बर्गर खाणारे स्टुडंट किती आहेत? 30 आहेत. त्या दोघांची तुम्हाला बेरीज करायची. समजलं? समजलं छाया? फक्त पिझ्झा आणि फक्त बर्गरचा प्रश्न होता तुम्हाला. जर समजा तुम्हाला असा प्रश्न आला, बोथ पिझ्झा आणि बर्गर, तर तुम्ही 10 उत्तर द्याल, राईट? किंवा असं पण येऊ शकते, स्टुडंट हुज फेवरेट डिश इज पिझ्झा प्लस बर्गर. म्हणजे असे विद्यार्थी ज्यांची फेवरेट डिश पिझ्झा पण आहे आणि बर्गर पण आहे, तेव्हा पण आकडा 10च येणार आहे. समजत आहे? दोन्ही क्वेश्चन्स मधला डिफरन्स समजत आहे स्टुडंट? फास्ट पिन डाऊन करा, मला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाता येतं. ओके, सो these are the छोट्या छोट्या मायन्यूट गोष्टी. यस जॅस्मिन, आय वुड लाईक टू टेल यू की तुम्ही ह्या गोष्टी ज्या चुकताय, सरिता तुम्ही ज्या गोष्टी चुकताय, ओल्ड बॅच वाले स्टुडंट, ठीक आहे, स्पेसिफिकली ज्यांचा आन्सर चुकतात, त्यांनी काय करा, प्लीज नोट डाऊन करून घ्या की माझं इथे चुकतंय. सो जे तुमची फॉर्म्युला बुक आहे, त्या फॉर्म्युला बुक मध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता कुठल्या एखाद्या पेजवरती, मिडल पेजमध्ये. ओके, सो ह्या गोष्टी तुम्ही शिकू शकता या बॅच कडनं. सो ही बॅच प्लीज मिस नका करू, मी तर म्हणेन, ठीक आहे, बट इट्स अप टू यू, इट्स युअर चॉईस. ओके, यामध्ये पहा नेक्स्ट गोष्ट. आता जेव्हा 3 एंटिटी दिलेली असतील क्वेश्चन मध्ये, तेव्हा काय करायचं एक्झॅक्टली? ओके, तेव्हा काय करायचंय? तेव्हा तुमचे 3 सर्कल्स येणार आहेत. एवढं तर सगळ्यांना समजतं. 3 एंटिटी म्हणजे समजा आता आईस्क्रीम पण होता तुमचा, तुमच्याकडे बर्गर पण होता, आणि अदर देन दिस समजा तुमच्याकडे आता एक आपण नवीन टाकूयात यामध्ये, समजा तुमच्याकडे इथे आहे रोल. ठीक आहे, हे 3 वेगवेगळे डिफरंट डिफरंट आयटम्स आहेत. ठीक आहे, या फूड आयटम्सला आता आपल्याला वेन डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करायचं. त्यापूर्वी आईस्क्रीम आवडणारे विद्यार्थी समजा आपल्याकडे आहेत 30. बर्गर आवडणारे विद्यार्थी समजा आपल्याकडे आहेत, सांगते. मीनाक्षी काय विचारते तुम्ही, जॉईंट काय करायचंय? मला नाही समजलं तुमचा क्वेश्चन. रोल मध्ये समजा आवडणारे विद्यार्थी तुमच्याकडे आहेत, समजा कन्सिडर करा 20. ओके, आणि यासोबतच बोथ आईस्क्रीम आणि बर्गर आवडणारे विद्यार्थी समजा तुमच्याकडे आहेत 10. बोथ बोथ म्हणजे काय स्टुडंट्स? दोन्ही. ओके, प्रॉब्लेम नको यायला, लिहून घ्या वाटलं. दोन्ही बर्गर आणि रोल आवडणारे विद्यार्थी समजा आपल्याकडे आहेत 15. ठीक आहे, आणि यामध्ये बोथ
आईस्क्रीम आणि रोल आवडणारे समजा विद्यार्थी आहेत आपल्याकडे परत 10. स्टुडंट्स, आता प्रश्न किती मोठा झाला समजतोय? जेवढा प्रश्न मोठा होत जातो किंवा 3 एंटिटी यामध्ये येतात, तसं तसं तुम्हाला या डायग्रामला अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे. ठीक आहे, या डायग्रामला अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे. का? कारण कॉम्प्लेक्स होत जातात गोष्टी यामध्ये, नसतात पण आपल्याला वाटायला लागतात की अरे इथे मला जमत नाहीये. सो इथे वेन डायग्रामचा वापर करणं या प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. वेन डायग्रामची ही एक डायग्राम मी ऑलमोस्ट 1 ते 1.5 क्लास शिकवली होती प्रिव्हियस बॅचला. बट ट्रस्ट मी, तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आरामात सोडू शकाल. आय थिंक लास्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये क्रिकेटवाला क्वेश्चन आला होता, जे भरपूर स्टुडंट सोडून देऊन आले होते, कारण थोडा टाइम नाही भेटत. तुम्हाला एकतर कॉन्सेप्ट माहिती नाहीये आणि तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे, तर टाइम नाही भेटत. सो राईट, सो तुम्हाला टाइम लेस कंझ्युम करायचा किंवा कमीत कमी टाइम मध्ये सॉल्व्ह करायचं, वेन डायग्रामचा वापर करा. राईट, सो यामध्ये आता शुभांगी रॉंग नाही होणार, लक्षात घ्या. ठीक आहे, वेन डायग्राम आता यामध्ये 3 एंटिटी आल्या. एक आहे आईस्क्रीमचा सर्कल, आपण घेऊयात. आईस्क्रीम साठी मी ब्लॅक कलरचा सर्कल वापरेल, बर्गर साठी मी रेड कलरचा सर्कल वापरते इथे, आणि रोल साठी मी ते ब्लू कलरचा, जेणेकरून तुम्हाला थोडं मी प्रॉपरली एक्सप्लेन करू शकेल. स्लोली एक एक करून आपण इथे गोष्ट समजूयात. ओके, जसं की पहा, आईस्क्रीम हा आपण बर्गर साठी सर्कल कन्सिडर करूयात. हा बर्गरचा सर्कल आहे. बर्गर, मला बोलता का येत नाही, 2 दिवस झालं, माहिती नाही. बर्गर इथे घेऊयात थोडासा सेंटरला. समजा हा बर्गरचा सर्कल आहे तुमचा, मी इथे लिहिते BUR. ओके, आईस्क्रीम साठी ब्लॅक कलरचा सर्कल. लास्ट बट नॉट द लीस्ट तुमचा काय राहिलाय? रोल्स. राईट, त्यासाठी आपण ब्लू कलरचा सर्कल बोललो होतो. प्लीज कोणी स्क्रीनवरती नका लिहू, प्लीज, रिक्वेस्ट आहे. स्टुडंट, आता महत्वाचा भाग आधी आपण समजून घेऊयात की हा प्रश्न कसा आपल्याला हँडल करायचा आहे. ठीक आहे, पहिली महत्वाची गोष्ट, तर आईस्क्रीमचा तुम्हाला डेटा दिला. आईस्क्रीम मध्ये किती आहेत स्टुडंट? आईस्क्रीम खाणारे किती आहेत? 30. जेव्हा मी आईस्क्रीम खाणारे 30 आहेत बोलत होते, जसं की आपण प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये बघितलं होतं, आईस्क्रीम आणि फक्त आईस्क्रीम मध्ये खूप मोठा फरक आहे. सिमिलरली आईस्क्रीम खाणारे जेव्हा मी 30 बोलते, सो यू हॅव टू राईट दिस डेटा आउटसाइड ऑफ द सर्कल. आउटसाइड ऑफ द सर्कल, राईट. बर्गर खाणारे 40 विद्यार्थी आहेत, सो बर्गर खाणारे विद्यार्थ्यांना पण तुम्हाला बाहेर लिहायचंय, 40 आउटसाइड ऑफ द सर्कल. रोल खाणारे 20 विद्यार्थी आहेत, रोल खाणारे 20 विद्यार्थी बाहेर लिहायचंय. का? कारण फक्त रोल्स बोललेलं नाही. इथंपर्यंत कोणाला काही डाऊट आलेलाच नसेल, मला माहिती. डाऊट तर ऍक्च्युली आता इथून क्रिएट होणार आहेत, आणि डाऊटला रिझॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला ही डायग्राम आधी समजणं खूप गरजेचं आहे. जसं की या डायग्राम मध्ये कुठला एरिया कशाला बिलॉंग करतो हे समजणं गरजेचं आहे स्टुडंट. कुठला एरिया कशाला बिलॉंग करतो हे समजणं गरजेचं आहे. जसं की हा पहिला सर्कल आहे. ओके, हा तुमचा दुसरा सर्कल आहे समजा, आणि यामध्ये हा तिसरा सर्कल आहे. कलर मध्ये डिफरन्स दिसतच नसेल आय थिंक, एक सेकंड. सो हे जे 3 वेगवेगळे सर्कल्स मी इथे ड्रॉ करत आहे, 3 वेगवेगळ्या सर्कल्स मध्ये खूप सारे एरियाज असतात, आणि हे एरिया समजणं गरजेचं आहे. जसं की पहा, ब्लॅक कलरचा आणि रेड कलरचा सर्कल कसा ओव्हरलॅप करतोय. सध्याला आपण काय करूयात, ब्लॅक आणि रेड कलरच्या सर्कल वरती फोकस करूयात. या डायग्राम मधल्या ब्लॅक आणि रेड कलरच्या सर्कल वरती फोकस करा. असे ते दोघं एकमेकांवरती ओव्हरलॅप्ड आहेत विद्यार्थी मित्रांनो, बरोबर का नाही? राईट, सो यातले 2 भाग आहेत. पहिला भाग कोणता? हा वाला. हा कशाचा भाग आहे सांगा चला. आता तुम्हाला हा भाग तर माहितीये कशाचा आहे. हा कशाचा आहे स्टुडंट्स? हा कशाचा भाग आहे? ओनली वाला. ठीक आहे, सध्याला मी काही लिहिलेलं नाही, समजा ओनली वाला भाग. ओके, मला वाटलंच नाव पण देऊयात. हा A, हा B आणि हा C.
हा कशाचा झाला मग स्टुडंट्स? हा जो सर्कल आहे हा ओनली, जो मी येलो कलरने दाखवत आहे तो ओनली, ओनली काय झाला? ए झाला, बरोबर. हा ए चा सर्कल आणि हा बी चा सर्कल, ओनली ए चा सर्कल. यासोबतच नेक्स्ट पॉइंट बघा. टाइम घेते पण आपण शिकू येथे स्लोली. हा पोर्शन कोणता आहे? हा पोर्शन कोणता आहे? ओनली बी, ओनली बी, बरोबर. ओके, फक्त बी बोलू शकता, ओनली बी बोलू शकता. ठीक आहे. यानंतर आता या दोघांच्या मध्ये हा एक ग्रीन कलरचा भाग आहे, हा कशाला बिलॉंग करतो? हा कशाला बिलॉंग करतो स्टुडंट्स? ए बी बोथ, ए बी बोथ. समजलंय सगळ्यांना? ठीक आहे. बट आता काय होतंय, सिमिलरली तुम्ही बी सी आणि सी ए या सर्कल साठी पण पाहू शकता. ठीक आहे, तुम्ही दोन हे सर्कल घेतलात, हा ए वाला एक सर्कल घेतलात किंवा हा इथे हा ए वाला सर्कल घेतलात, हा सी वाला सर्कल घेतलात, दोघांमध्ये पण सेम लागणार आहे. ठीक आहे, हा फक्त ए, हा एवढा भाग जो आहे तुमचा हा फक्त सी. ओके, सी आणि बी चा घेतलात तर हा फक्त सी, हा फक्त बी, आणि दोघांमधला जो हा भाग आहे तो सी आणि बी चा आहे. ठीक आहे. सो आता यामध्ये यामध्ये समजणं काय आहे तुम्हाला, पहा. जेव्हा हा तिसरा सर्कल यावरती येऊन ओव्हरलॅप करायला लागलाय तेव्हा पूर्ण एरिया पण चेंज होतो स्टुडंट, पूर्ण एरिया पण चेंज होतो. पहा, आता आपण ह्याला काय बोलत होतो? ह्याला काय बोलत होतो सांगा मला? ए आणि बी बोथ बोलत होतो ना? ए प्लस बी, समजा मी असं बोललेलं, ए आणि बी बोथ बोलत होतो. बट आता काय होतं, याच्यावरती सी पण येतोय स्टुडंट्स, सी चा पण सर्कल ओव्हरलॅप व्हायला लागलाय. तेव्हा आता ह्याला काय म्हणायचं? आता हा तर फक्त ए आणि बी तर नाही राहू शकत ना, कारण यात सी चा पण भाग यायला लागला एवढा. मग स्टुडंट यामध्ये इंट्रोड्यूस होतात दोन एरिया. एक जे की आपण ऑलरेडी पाहिलोत, ए आणि बी, ए आणि बी. नो नो नो, प्लीज कोणी काही एक्स्ट्राचा डोकं नका लावू इथे. प्लीज समजून घ्या. दोन प्रकारचे एरिया यामध्ये डेव्हलप होतात, एक ए आणि बी आणि दुसरं आहे ओनली ए अँड बी. स्टुडंट प्लीज, जेवढं तुम्ही क्लासमध्ये लक्ष द्याल तेवढं तुमच्यासाठी आजचा क्लास फायद्याचा राहील, ट्रस्ट मी. जेवढं तुम्ही लक्ष द्याल, जेवढं तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये कमी कॉमेंट कराल, मी सरळ स्पष्ट शब्दात सांगेल, तेवढं तुमच्यासाठी आज क्लास बेनिफिटेड राहील. का ते पण मी तुम्हाला सांगते. पहा इकडे, आता हे मी दोन एरियाज बोलले, ए प्लस बी आणि ओनली ए प्लस बी, यात खूप मोठा फरक आहे, खूप मोठा जमीन अस्मानचा फरक आहे. कसा? टोटल व्हॅल्यू चेंज होऊन जाते आपली. जेव्हा मी फक्त ए अँड बी ची गोष्ट करायला लागले त्यामध्ये फक्त हा भाग येतो स्टुडंट. पहा, फक्त हा भाग येतो जो मी हा रेड कलरनी दाखवायला लागले, इथून ते इथपर्यंत. कुठेपर्यंत स्टुडंट? जिथेपर्यंत सी च्या सर्कलची बाउंड्री आहे तिथपर्यंत. हा काय स्टुडंट? ओनली ए प्लस बी आहे. क्लिअर? ओनली ए प्लस बी आहे, फक्त ए प्लस बी. आणि ए आणि बी जेव्हा मी बोलायला लागले, ए आणि बी जेव्हा मी बोलायला लागले, फक्त ए आणि बी बोलतीये का? नाही, ए अँड बी बोलायला लागले, तेव्हा कुठून कुठे भाग येतो स्टुडंट? हा पूर्ण तुमचा हा जो लीफ होता, पानासारखा जो आकार होता, हा पूर्ण भाग येतो ए आणि बी मध्ये. लक्षात घ्या, ए प्लस बी, ओनली ए प्लस बी मध्ये हा फरक आहे की ओनली ए प्लस बी मध्ये फक्त ए अँड बीच असणार आहे, बाकी कोणीच नसणार आहे, जो की हा भाग आहे रेड कलरने मी दाखवलेला. बट ए आणि बी मध्ये सी पण येणार आहे स्टुडंट्स, हा फरक आहे दोघांमध्ये. सगळ्यांना क्लिअर आहे का? प्लीज एकदा पिन डाऊन करा सगळ्यांना, हा पॉइंट क्लिअर आहे का? सिमिलरली बाकीच्या सर्कल्सचं पण आहे. एवढा भाग जर समजला असेल तर पुढच्या पूर्ण गोष्टी तुम्हाला इथे समजू शकतात. जसं की मला सांगा आता, हा भाग कशाला जाईल? हा इथून ते इथपर्यंतचा भाग जो आहे, जो की मी हिरव्या कलरने दाखवते, हा कशाला जाईल सांगा फास्ट?
विश्वजित चुकीचं, संयोगिता चुकीचं आहे, सुतार चुकीचं आहे, मोहन चुकीचं आहे. मोहन प्रिव्हियस बॅचला पण होतात तुम्ही, बरोबर? प्रिव्हियस 2 बॅचेस केलेत तुम्ही, राईट? मोहन, आणि आता पण शिकवलं मी, स्टील चुकीचं सांगते. विजय चुकीचं आहे, चुकीचं. ओनली ए अँड सी, आणि ए अँड सी मध्ये खूप मोठा फरक आहे स्टुडंट्स. आताच तर एक्सप्लेन करून सांगितलं एवढी वेळ. ओनली ए अँड सी, पहा, ए आणि सी म्हटल्यावरती हा पूर्ण लीफचा भाग येणार, हा पानासारखा, ज्यामध्ये बीचा पण भाग येतोय थोडा. बट जेव्हा मी फक्त ए अँड सी बोलते, ओनली ए अँड सी बोलते, तेव्हा हा इथेपर्यंतचाच पोर्शन येईल, हा इथेपर्यंतचाच पोर्शन येईल. सीचा भाग येईल का स्टुडंट? नाही येणार. आता समजलं का? प्लीज एकदा पिन डाऊन करा. खूप कन्फ्युजन क्रिएट करणारे स्टुडंट जर हे नसेल समजलं तर काही फायदा नाहीये पुढचं काही शिकून. राईट? कोणाला एकाला डाऊट असेल तर प्लीज विचारा. मला सांगा, हा भाग कशाला जाईल मग? हा वाला जो मी ड्रॉ करते आता, हा वाला, हा कशाला जाईल? हा कशाला जाईल स्टुडंट सांगा? हा कशाला जाईल? ओनली बी अँड सी, ओनली बी अँड सी. स्टील चुकत आहेत स्टुडंट्स इथे. काय हे कोण आहे? अश्विनी वाघ चुकीचं. नाही नाही, सॉरी, दीपाली, राईट? दीपाली पण प्रिव्हियस बॅचचे आहेत. दीप्ती, दीप्ती, ओके. बी अँड सी, आणि फक्त बी अँड सी. क्वेश्चनच सगळा उलट पुलट होऊन जातो, संख्या चेंज होतात. बट यामध्ये मी हा पूर्ण भाग जर कन्सिडर केला, हा इथून ते इथपर्यंत, ह्याचा अर्थ काय निघतो स्टुडंट? जो की रेड कलरनी दाखवायला लागले मी इथे, ह्याचा अर्थ काय निघतो? लीफ सारखा आकार, पानासारखा आकार. लक्षात ठेवा, असा आकार आला म्हणजे यामध्ये तीनही एंटिटी येऊ शकतात. परत चुकीचा अर्चना. बी अँड सी, एबीसी कोण लिहितं? संयोगिता एबीसी कुठे दिसतोय तुम्हाला? जर तुम्हाला जरी दिसतंय ते म्हणजे त्यात त्यात ए येतोय, नो डाऊट, बट तुम्ही त्याला एबीसी नाही म्हणू शकत, हे लक्षात घ्या संयोगिता. दोनच प्रकार आहेत, एक ए बी आणि दुसरा ओनली ए बी, ए अँड बी. एबीसीचा दुसरा भाग आहे जो की मी तुम्हाला सांगेल, अजून स्टार्ट पण नाही झालं ते. तर तुम्ही आतापासूनच जर कन्फ्युजन क्रिएट करून घ्यायला तर मग अवघड आहे. हे इतकी वेळ यासाठी मी तुम्हाला हा भाग का सांगितला? स्टील तुम्ही चुका करताय. एक तर तुम्हाला हे समजलं नाहीये, नाहीतर तुमचं लक्ष नव्हतं. दोनच गोष्टी यामधून कन्क्लुजन मी काढू शकते. ह्याचा अर्थ काय स्टुडंट? ह्याचा अर्थ काय आहे? ए अँड बी. ओनली ए अँड बी म्हटलं तर हा हा जो की मी शेड करून दाखवलाय. सॉरी, बी अँड सी, नॉट ए अँड बी. लास्ट बट नॉट द लिस्ट, टेल मी या 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 भागाबद्दल. चला सांगा, हा इथून ते इथपर्यंत सांगा फास्ट. पहिली महत्वाची गोष्ट तर डायग्रामचा शेप बघा ना, मी कुठून कुठपर्यंत काढला? हा इथून ते इथपर्यंत काढला. हा हा शेप कसा येतोय? हा असा शेप येतोय. पानाचा येतोय का? पान मधून कट करून टाकल्यासारखा झालाय. मग हा कशाला जाणार आहे स्टुडंट? ओनली ए अँड बी साठी जाणार आहे. ओनली ए अँड बी, ओनली ए अँड बी. जर पूर्ण पान येत असेल यामध्ये तर याचा अर्थ काय? तो ए प्लस बी, दॅट इज ए अँड बी. ह्याच्यामध्ये सी पण येऊ शकतं, जे की येत आहे ऑलरेडी, बरोबर? एक सुंदरसा आता सेंटरला ना एक आपण बोलू शकतो की यामध्ये एक शेप तयार होतोय, हा वाला. कसा आहे स्टुडंट हा शेप? पहा, असा आहे, असा आहे तो शेप, बरोबर? हा जो सेंटरवाला सर्कल आहे संयोगिता, ह्याला बोलतो आपण ए प्लस बी प्लस सी. यामध्ये ए पण येतोय, बी पण येतोय आणि सी पण येते.
तिन्ही गोष्टी आवडणारे विद्यार्थी. समजत आहे का? प्लीज स्टुडंट्स, डाऊट असतील तर प्लीज विचारा. मला जास्त खरंच बोलता नाही येते. मी डाऊट मध्ये सेकंड क्लास घ्यायला पाहिजे का नाही आता? ओके. तर तुम्ही जे काही मनात डाऊट असतील, कुठे एखादा पॉइंट समजत नसेल, काही गोष्ट समजत नसेल तर विचारायचं. ठीक आहे. सो उद्या आपण एक्स्ट्रा क्लास घेऊयात स्टुडंट. आज मी कंटिन्यू नाही करू शकत. ठीक आहे. उद्या संध्याकाळी सुट्टी नसेल संडेची आपल्याला. उद्या प्लीज नोट डाऊन करून घ्या. उद्या सुट्टी नसेल. आणि उद्या याच टाइमला 7 वाजता, ठीक आहे, 7 वाजता आपण क्लास कंटिन्यू करूयात. ओके. 5 वाजता नाही, 7 वाजता. ठीक आहे. 7 वाजता. प्लीज प्रणय, तुम्ही तुमच्या रेस्पेक्टिव्ह ग्रुपमध्ये एकदा पिन करा. तुमचे फेलोमेट्स तुम्हाला मदत करतील. जर कोणी नाही केलं तुम्ही मला ग्रुपवरती टेक्स्ट करू शकता. ठीक आहे. सो आय रिप्लाय इट. ओके. सो थँक यू फॉर जॉईनिंग द क्लास स्टुडंट्स. बाय. मी परत एकदा रिपीट करते हा पोर्शन, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. परत एकदा रिपीट करते. तरी एकदा रेकॉर्डेड